जालन्यात मराठा आंदोलकाच्या शिष्टमंडळानं घेतली पोलीस अधीक्षकांची भेट। झाडावर चढून आंदोलन करणाऱ्या तरुणाच्या मागण्यांच्या अनुषंगानं घेतली भेट। कल्याण कोलते मृत्यू प्रकरणात तपास करण्याच्या पोलीस अधीक्षकांच्या सूचना। आज दिनांक 14 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेतली आहे। 2 दिवसांपूर्वी जालना शहरातील मोतीबाग इथं एका तरुणानं झाडावर चढून आंदोलन केलं होतं। त्या तरुणाच्या मागण्यांच्या अनुषंगानं आज मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली आहे। 20 एप्रिल 2022 रोजी कल्याण कोलते या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता। या तरुणाच्या मृत्यू प्रकरणी 2 संशयितांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। या गुन्ह्याचा तपास करण्याच्या पोलीस अधीक्षकांनी सूचना देत सदरील गुन्हा पुढील तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलाय। दरम्यान गुन्हे शाखेचे पथक जो अहवाल सादर करेल त्यानुसार कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलीस अधीक्षकांनी मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाला दिलंय। यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक कडूल, विश्वांबर तिरुखे, सुखदेवचंद पाटील आदींची उपस्थिती होती। तुम्ही काय भेट घेतली आज? 2 दिवस आधी आमचे मराठा सेवक सामाजिक कार्यकर्ते सुखदेवचंद हे झाडावर चढून जे त्यांनी आंदोलन केलं होतं त्या दरम्यान पोलीस उपाधीक्षक अनंतजी कुलकर्णी साहेब, त्याचबरोबर चंदनझिरा पोलीस स्टेशनचे पी.आय. राजपूत साहेब, देशमुख साहेब, कैलासजी जावळे, सिद्धार्थ माने या अनेक साहेब लोकांनी आम्हाला कॉल केला आणि ते आंदोलन उतरवण्यासाठी आम्हाला सांगितलं। आमच्या माध्यमातून आम्ही चंद पाटील यांना विनंती केली। विनंती करून पोलीस उपाधीक्षक कुलकर्णी साहेब यांचं व त्यांचं फोनवर बोलणं करून दिलं। फोनवर बोलणं झाल्यानंतर सुखदेवचंद हे यांचं लक्षात आलं नेमकं काय करायचं आणि कसं करायला पाहिजे। त्या पद्धतीनं त्यावेळेस झालेल्या बोलण्यानुसार कुलकर्णी साहेबांनी आणि राजपूत साहेबांनी आज पोलीस अधीक्षक बन्सल साहेबांची भेट करून दिली आणि हा जो तपास कल्याण कोलते मृत्यू प्रकरणाचा जो तपास अंबडकडे होता, अंबड पोलीस स्टेशनला, तो तपास त्यांच्याकडनं काढून आमच्या मागणीनुसार, आमच्या आंदोलकाच्या मागणीनुसार तो स्थानिक गुन्हे शाखेकडे दिलेला आहे। स्वतः स्थानिक गुन्हे शाखेचे पी.आय. या प्रकरणाचा तपास करणार आहेत। आमच्या मागणीनुसार पोलीस अधीक्षक साहेबांनी जे आमचं मागणी मान्य केली त्याबद्दल त्यांचेही आभार आणि आम्हाला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे, निश्चितच या गोष्टीचा छडा लागेल। रामनगर येथील दोषी आणि शेजूळ यांच्यात देखील वाद झाला होता आणि त्या वादात देखील नवनाथ वाघमारे यांनी देखील भेट घेतली होती। काय सांगणार? मराठा आणि ओबीसी वाद देखील पेटतोय। ह्या दोन्ही भांडणं याच्यावरून आम्हाला काही देणं घेणं नाही। दोन्ही पार्टीकडून जो कोणी असेल ज्यांचा वाद झाला आम्हाला काही एक देणं घेणं नाही। हा वाद त्यांचा आधीपासून सुरू आहे, हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे, पोलीस प्रशासनाला माहिती आहे, म्हणून या वादात आम्ही काही घेत नाही। परंतु जे कोण उंदीर मारे, ढाक मारे, कोणता वाघ मारे काय असेल ते तथाकथित नेता, तर त्याला माझं आपल्या माध्यमातून म्हणणं आहे, आज मराठा महासंघ असेल, मराठा क्रांती मोर्चा असेल, यामध्ये ओबीसी बांधव, दलित बांधव सर्वच जण आमच्यासोबत या प्रकरणात कधीही यायला तयार आहे। मराठा समाजानं कधीही जातीभेद केला नाही। हे यांचं वैयक्तिक भांडण पेरून येणाऱ्या निवडणुकामध्ये मतांचं विभाजन करण्यासाठी कोणत्या तरी राजकीय पक्षाचे तुकडे खाऊन असं जर बोलत असेल आणि जालना शहरामध्ये शांतता, सुव्यवस्था, जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतून जर कोणी असा ढेकण मारे कोणी बोलत असेल त्याचा आम्ही त्यालाही प्रशासनाच्या वतीने समज देण्यासाठी पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती केली आहे। काय भेट घेतलेली? आम्ही जे शनिवारी जे आंदोलन केलं त्या आंदोलनस्थळी आपले अपर पोलीस कुलकर्णी साहेब व मराठा महासंघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख साहेब असतील, पडूळ साहेब, पुन्हा तिरुगे साहेब हे त्या रोजी ते तिथं आंदोलनस्थळी आलते। त्यांच्यामुळं पुन्हा पोलीस साहेबांनी ते सगळे जण आलते त्या रोजी आणि त्यांच्यामुळे आपण उपोषण स्थगित केलं त्या रोजी। त्यांनी आम्हाला सोमवारी बोलवलं होतं, म्हणजे आज आम्ही त्यांची भेट घेतली। त्यांनी आम्हाला जे आश्वासन त्या रोजी दिलं की गुन्हे शाखेकडे तुमचं जे केस आहे ती गुन्हे शाखेकडे आम्ही देऊ, त्यांनी त्या रोजी जे सांगितलं त्यांनी ते आम्ही आता गुन्हे शाखेकडे ते वर केलेलं आहे। काय नाव आपलं? सुखदेवचंद।